पाहूयात पुढची बातमी। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे। विधान परिषदेसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनावरती आज निर्णय होणार आहे। निलंबनाचा कालावधी हा कमी होण्याची शक्यता आहे। यासोबतच राज्यातील वाढत्या अपघातांवरती विरोधक लक्षवेधी मांडणार आहेत। याशिवाय VIT चाळीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रलंबित स्मारकासंदर्भात सुद्धा आज लक्षवेधी मांडली जाण्याची शक्यता आहे। तर विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि विधान परिषदेसाठी खास दिवस असणार आहे आजचा। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। निलेश, विधान भवनामध्ये आज नेमकं काय काय घडणार आहे? अमोल, प्रामुख्याने जर विधान परिषदेमध्ये आज पाहायला गेलं तर 3 महत्त्वाचे विषय विधान परिषदेमध्ये पाहायला मिळतील। अंबादास दानवे यांचं निलंबन मागे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। ABP माझाला जी विश्वसनीय सूत्रांना माहिती दिली त्यानुसार अंबादास दानवे यांचं निलंबन मागे घेतलं जाणार आहे। मात्र त्यांचा जो निलंबनाचा कालावधी आहे तो कमी केला जाणार आहे। या संदर्भामध्ये साधारणपणे 12:30-1 वाजता सभागृहामध्ये संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील माहिती देतील आणि त्यानंतर नीलम गोरे आपला यावरचा निर्णय जाहीर करणार आहेत। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की VIT चाळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य होतं। त्या ठिकाणाहून ते गोलमेज परिषदेला गेले होते, पुणे करारासाठी गेले होते। त्यामुळे VIT चाळीतलं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य असणारं घर आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे। याला आम्ही आंतरराष्ट्रीय स्मारक करू असं महाविकास आघाडी सरकारच्या काळात सांगण्यात आलं होतं। मात्र तो जो प्रस्ताव आहे तो अजूनही जवळपास 3.5-4 वर्ष झालं प्रस्ताव पडू नये आणि त्यामुळेच कुठेतरी या संदर्भामधली एक लक्षवेधी भाई गिरकर यांच्या वतीनं मांडण्यात आलेली आहे। अतिशय महत्त्वाची लक्षवेधी हे आहे। तर दुसरी अतिशय महत्त्वाची दुसरी एक लक्षवेधी आहे। याच्यामध्ये पोर्शे कार अपघात प्रकरण झालं, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आणखीन 2 महत्त्वाची अशीच प्रकरणं झाली होती, मात्र त्याकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं आणि या प्रकरणामध्ये जे असणारे आरोपी आहेत ते कुठेतरी मोकाट आहेत, त्यांच्यावर कारवाई करा अशा पद्धतीची मागणी करणारी एक महत्त्वाची लक्षवेधी विरोधी पक्षाच्या वतीनं मांडण्यात आलेली आहेत। नेमकी ही प्रकरणं कुठली आहेत तर कल्याणी नगर पोर्शे अपघात प्रकरणानंतर जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे 7 मे रोजी 2 मुलांना मध्यधुंद अवस्थेमध्ये रेस खेळताना अपघात केला होता आणि त्याच्यामध्ये एक महिला आणि एक मुलगी जागेवरच ठार झाल्याची माहिती देखील समोर येते। तर दुसरी नागपूरची घटना आहे। नागपूरमध्ये प्रामुख्याने 16 जूनची ही घटना आहे। या घटनेमध्ये वाटोडा पोलीस ठाण्याच्या आधीतली घटना होती, तिथं देखील अशाच पद्धतीनं 9 जणांना चिरडण्यात आल्याची माहिती होती। त्यात देखील 2 ते 3 जणांचा मृत्यू झाला। या संपूर्ण प्रकरणासंदर्भातली आज लक्षवेधी येईल आणि विरोधक यांवरून सत्ताधारी पक्षाला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करतील। निश्चित धन्यवाद निलेश। या संदर्भातले अपडेट दिवसभरामध्ये घेत राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।